Hello friends, welcome to back my YouTube channel Pawar's Classes. Today we are going to learn class 6 mathematics chapter number 6 bar graphs. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी गणित त्यामधील चॅप्टर नंबर 6 बार ग्राफ्स हा आपण चालू करत आहोत. बार ग्राफ्स म्हणजे ग्राफचे दोन प्रकार आहेत, एक पिक्टोरियल ग्राफ आणि एक बार ग्राफ. त्यापैकी आपल्याला पिक्टोरियल ग्राफ आणि बार ग्राफ या दोन्हीविषयी माहिती आपल्याला पाहिजे आहे. आपल्याला एक लेटेस्ट रिकॉल म्हणून खाली दिलेला आहे पहा. ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साइड टू विच स्पोर्ट इज द डेटा रिलेटेड. ह्या पिक्चरमध्ये आपल्याला जो डेटा दिलेला आहे तो कशाच्या रिलेटेड आहे, तर हा क्रिकेटच्या रिलेटेड डेटा आहे. यामध्ये रन्स आहे, ओव्हर्स आहेत आणि इंडिया आणि श्रीलंका यामध्ये जी क्रिकेट मॅच आहे त्याबद्दलचे हे माहिती आहे. नंतर पहा, हाऊ मेनी थिंग्स डज द पिक्चर टेल अस अबाउट. पिक्चरमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टीविषयी माहिती मिळते. यामध्ये रन्स आणि ओव्हर्स हे एक बार ग्राफने डिनोट केलेले आहेत आणि इंडिया आणि श्रीलंका यामध्ये मॅच आहे. अशा प्रकारची माहिती आपल्याला ग्राफ्समधून मिळते. नंतर पहा, व्हॉट शेप हॅज बीन यूज्ड इन द पिक्चर टू रिप्रेझेंट रन्स. रन्स रिप्रेझेंट करण्यासाठी ह्या ग्राफमध्ये कोणत्या आकृतीचा उपयोग केला आहे. हे जे आकृती आहेत रेक्टँग्युलर यालाच आपण बार ग्राफ्स म्हणतो. रन डिनोट करण्यासाठी बार ग्राफचाच यूज केलेला आहे. एक एक्झाम्पल पहा. अ पिक्टोग्राम ऑफ द टाइप्स अँड नंबर्स ऑफ व्हेहिकल in a town is given below. Taking one picture equal to 5 vehicles, write their number in the pictograph. आता पिक्टोग्राफ म्हणजे काय. पिक्टोग्राफ म्हणजे चित्र आणि चित्राच्या सहाय्याने माहितीचं वर्णन केलेलं असतं त्याला आपण पिक्टोग्राफ म्हणतो. त्यावर एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. यामध्ये काही व्हेहिकल्स आहेत, सायकल्स आहेत, ॲटो रिक्षा आणि बुलक कार्ट आणि त्यांचं जे प्रमाण आहे एक पिक्चर बरोबर 5 व्हेहिकल म्हणजेच एक सायकलला आपण 5 सायकल कन्सिडर करायचं. 1 मोटरसायकलला 5 मोटरसायकल आणि 1 ऑटो रिक्षाला आपण 5 ऑटो रिक्षा कन्सिडर करायचं. पण ही जी प्रोसेस आहे ही पहा, यामध्ये सांगितलं आहे इट कॅन टेक अ लॉंग टाईम टू ड्रॉ पिक्चर. आपल्याला असे चित्र काढण्यासाठी खूप वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे ही जी प्रोसेस आहे पिक्टोग्राफची ही तितकीशी फायदेशीर नाही. आपल्याला जी इन्फॉर्मेशन वर्णन करायचं आहे त्याच्यामधून ते एवढं एक्झॅक्टली आपण करू शकत नाही कारण ते एक वेळ खाऊ प्रोसेस आहे. कुड वी गिव्ह द सेम डेटा विथआउट युजिंग पिक्चर. मग आपण ही जी माहिती आहे, ही जी इन्फॉर्मेशन आहे ही विथआउट चित्राच्या सहाय्याने वर्णन करू शकतो का, असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर यस, आपण ती करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला आपला चॅप्टर नंबर 6 आहे तो बार ग्राफ्स. त्या बार ग्राफच्या सहाय्याने आपण ही माहिती संपूर्णपणे वर्णन करू शकतो. या पिक्टोग्राफची थोडक्यात माहिती घ्या पहा. यामध्ये ज्या बायसिकल्स आहेत पहा, किती काउंट करू आपण. 1 2 3 4 5 6. 6 बायसिकल, 1 बायसिकल इक्वल टू 5 बायसिकल म्हणजेच टोटल बायसिकल आहेत 30. मी तुम्हाला शो करतो. तर पहा मित्रांनो, बायसिकल्स आहेत 1 2 3 4 5 6. 6 बायसिकल, 1 बायसिकल इक्वल टू 5 बायसिकल. तर 6 बायसिकल बरोबर किती बायसिकल येतील, 30. त्यानंतर पहा, मोटरसायकल किती आहेत 1 2 3 4 5. 5 मोटरसायकल आहेत आणि 1 मोटरसायकल इक्वल टू 5. 5 5चा 25. तर आपल्याला ते 25 लिहावं लागेल पहा. त्यानंतर एक ॲटो रिक्षा आहे तर आपल्याला मिळतील 5 ॲटो रिक्षा. त्यानंतर पहा, बुलक कार्ट आहेत 3 तर आपल्याला टोटल बुलक कार्ट मिळतील 15. तर अशा प्रकारे ही पिक्टोग्राफची ही माहिती आहे. आपण हीच माहिती बार ग्राफच्या सहाय्याने कशी दर्शवली जाते आपण तेही पाहून घेऊ. बार ग्राफ काढण्या अगोदर त्यावरची जी माहिती आहे ती तुम्हाला एकदा समजून सांगतो. बार ग्राफमध्ये ही जी आपल्याला उभी लाईन दिसते याला आपण वाय ॲक्सिस म्हणतो आणि जी आडवी म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन असते तिला आपण एक्स ॲक्सिस म्हणतो. यामधील ज्या काही लाईन्स आहेत आपल्याला काही फेंट लाईन आणि काही
गडद लाईन आपल्याला इथे दिसतील पहा. त्यामध्ये ज्या फेंट लाईन आहेत आणि गडद लाईन यामधील जे डिस्टन्स आहेत ते 10 डिव्हिजन्स आहेत. म्हणजे पहा आपण या खालील आकृतीमध्ये पहा, यामधील ही जी लाईन आहे रेड कलरची, ही गडद लाईन आहे, हिच्यामधील टोटल जे डिस्टन्स आहेत हे 10 भागामध्ये डिवाइड झालेलं आहे. म्हणजेच पहा, द आयटम अबाउट विच द ग्राफ इज टू बी ड्रॉन आर टेकन ऑन द एक्स ॲक्सिस at equal distance from each other. The number related to each item is shown above it by vertical column. This column is parallel to the y-axis and of the paper height according to the chosen scale. Now let us convert the pictograph shown on the page 35 into a bar graph. तर जो पिक्टोग्राफ आपण पाहिला आहे तो या माहितीच्या अनुसरून बार ग्राफमध्ये कन्वर्जन केलं आहे. त्या अगोदर आपण ग्राफविषयी माहिती आहे ते पाहू. ग्राफ पेपर विषयी. ऑब्झर्व द ग्राफ पेपर शोन हिअर. देर आर सम बोल्ड अँड सम फेंट लाईन्स ऑन इट. ग्राफ पेपरवर काही बोल्ड आणि काही फेंट लाईन्स आहेत. द बोल्ड लाईन्स शो अ सर्टन बिग युनिट. दिस युनिट इज डिवायडेड इंटू स्मॉलर युनिट विच आर शोन बाय अ फेंट लाईन्स. म्हणजेच पहा, ज्या बोल्ड लाईन्स आहेत आणि फेंट लाईन्स आहेत, तर दोन बोल्ड लाईन्समधील जे डिस्टन्स आहे ते स्मॉलर युनिटच्या साहाय्याने डिवाइड केलेलं आहे. बार ग्राफमध्ये ग्राफ पेपरमध्ये पहा तुम्हाला दोन बोल्ड लाईनमधील अंतर हे 10 डिव्हिजन मिळून जाईल. काउंट करून पहा. द ग्रीड फ्रॉम बाय दिस लाईन मेक इट easy to select a suitable scale and draw column of the proper height. Near the lower edge of the paper, a horizontal line is drawn as a base. It is called the x-axis. A line perpendicular to the x-axis is drawn on the left side of the paper. That is called the y-axis. यामध्ये ॲक्सिसची माहिती आपल्याला दिली. जी लाईन आहे हॉरिझॉन्टल तिला आपण एक्स ॲक्सिस म्हणतो आणि तिच्यावर जी परपेंडिक्युलर लाईन आपण ड्रॉ करतो तिला आपण वाय ॲक्सिस असे म्हणतो. आता आपल्याला जी माहिती दिली होती पिक्टोग्राफची, तीच ही जी माहिती आहे ती बार ग्राफमध्ये दिली आहे. पहा, मी तुम्हाला पिक्टोग्राफ आणि बार ग्राफ दोन्ही एकत्रित दाखवतो. पहा, बार ग्राफमध्ये बायसिकलची जी संख्या आहे, नंबर्स आहेत, ते बार ग्राफने दर्शविले आहेत 30. यामध्ये पहा, हे जे एक बिग युनिट आहे सेम डिस्टन्सवर घेतलेलं आहे. पहा, 5, 10, 15, 20, 25 आणि 30. यामधील जे डिस्टन्स आहेत हे सेम आहेत आणि सेम बिग युनिटवर 1 युनिट इक्वल टू 5 व्हेविकल असं आपल्याला स्केल दिलेलं आहे. आणि वाय ॲक्सिस हे जे स्केल आहे ते आपल्याला वाय ॲक्सिसवर दिलेलं आहे. पहा, स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 युनिट इक्वल टू 5 व्हेविकल. म्हणजे पहा, इथं ह्या एका युनिटला 5 व्हेविकल, दुसऱ्या युनिटला 5, अशा पद्धतीने 5, 10, 15, 20, 25 आणि 30 अशा प्रकारे व्हेविकल त्यामध्ये काउंट केले जातील. आता नंतर पहा, जो एक्स ॲक्सिस आहे त्यावर जी माहिती दिली आहे ती व्हेविकलची माहिती आहे. बायसिकल, मोटरसायकल, रिक्षा, बुलक कार्ट अशा पद्धतीने. त्यामध्ये पहा, बायसिकल आहेत 30, तर बार ग्राफवर आपल्याला 30 अशा प्रकारे मिळून जातील. ही जी आकृतीला आपण बार म्हणतो. नंतर पहा, मोटरसायकलचे टोटल नंबर आहेत 25 आपल्याला अशा पद्धतीने मिळून जातील. नंतर पहा, रिक्षा आहेत 5च, आपल्याला 5 मिळतील रिक्षा. नंतर बुलक कार्ट 15 आहेत, तर 15 अशा प्रकारे मिळून जातील. तर पहा, पिक्टोग्राफ आणि बार ग्राफमधील डिफरन्स की जो पिक्टोग्राफ आहे त्यामधील आपल्याला आकृत्या काढाव्या लागतात. ती एक वेळखाऊ प्रोसेस आहे, परंतु तीच माहिती एकदम व्यवस्थितरित्या आपण बार ग्राफच्या सहाय्याने दर्शवू शकतो. म्हणून आपण बार ग्राफचा यूज करू शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. पुढील व्हिडिओमध्ये या बार ग्राफ्सवरील जी एक्झरसाइज 18 आहे आपण ती सॉल्व करू. आय होप फ्रेंड्स तुम्हाला ग्राफविषयी माहिती कळालीच असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.